जाऊया आजच्या दिवसामधील शेवटच्या मॅचकडे. लास्ट मॅच पाहूया कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होते. सुपर 4 साठी ही लढत एका बाजूला वरद विनायक टेंबिवली, परंतु जन्मन दापोली संघाला टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले आणि आज आयकॉन महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कमाल बाचस आज पाहायला मिळाल्या. विनीत बाळी आहे पाणकोलीचा. आज आयकॉन त्याच्या साथीला प्रतीक पाटील ज्यानं नुकताच सामना 1 बॉल 5चा जिंकून दिला होता. खरं तर आपल्या टीमला बॉल हातामधून निसटलाय केतनच्या. रबर बॉलवर ग्रीप करणं थोडंसं कठीण असतं, थोडासा ओला सुद्धा होतो. परंतु केतन म्हात्रेचा खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये नक्कीच चांगला राहिला आहे. विनीतचा हा फटका टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट स्कोअरला इकडे चेंडू सरकलाय. पहिली धाव या ठिकाणी नोंदवली जाईल वरद विनायक टेंबिवली टीमसाठी. आदर्श ट्रॉफी 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपल्या समोर. कालच्या दिवसामधून रिची म्हात्रे प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ पुढे गेला. डायरेक्ट इकडे खोलात टाकलेला हा चेंडू होता, ब्लॉक केलं होतं कम्प्लिटली. केतन म्हात्रेचा भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. डॉट. प्रतीक पाटील सुद्धा थोडासा सरप्राईज झाला असेल, आश्चर्याचा धक्का त्याला सुद्धा. केतन म्हात्रेकडून अशा स्वरूपाचा चेंडू. आज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात, परंतु इकडे मात्र थोडंसं स्ट्रगल करताना दिसतोय वाकणच्या केतन म्हात्रे समोर. 1 रन मिळाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद धावून. विनीतला सुद्धा चमक दाखवावी लागेल आज. असा आयकॉन तो खेळतोय. पाणकोलीचा खेळाडू आहे आणि क्षमता जरूर आहे या खेळाडूकडे. हो, थोडासा पाकफुटला आला होता आणि त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु स्टंप एकच आहे, त्यामुळे विशालनं ती रिस्क घेतलेली नाहीये. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. आणखीन एक धाव मात्र पाड्यात पडेल टेंबिवली संघाच्या स्कोर कार्डवर 3. केतनचा हा वेगवान चेंडू होता, परंतु दिशा सोडून टाकलेला हा बॉल. इकडे व्हाईट बॉल असल्याचा निर्बाळा दिलाय पंचांनी. एक अतिरिक्त स्वरूपामध्ये रन. वेस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहतोय विशाल चितेकर. हो, चांगला बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ. एक धाव डिक्लेअर झोनकडे चेंडू जात असताना संपूर्णपणे बांधून ठेवले. आतापर्यंतचं पहिलं षटक आपण पाहिलं तर बिलकुल डोकं वर काढू दिलेलं नाहीये ते वरद विनायक टेंबिवली संघाच्या सलामीवीरांना. मोठे फटके सोडा, परंतु एक धाबेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागला या ओव्हरमध्ये आतापर्यंत. आणि समोर मात्र तेवढाच आघाडीचा सुपरस्टार अष्टबैलू खेळाडू आहे केतन म्हात्रे. मोठा चाहता वर्ग आहे, एक मोठा फॅन्स वर्ग गोळा केलाय. नेहमीच प्रसिद्धीच्या झोतामध्ये असतो हा खेळाडू आणि आजपर्यंत मात्र आपल्या चाहत्यांना, आपल्या प्रेक्षक वर्गाला प्रत्येक मॅच मध्ये मात्र खुश केलं या खेळाडूंना. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफ कडे चेंडू, हा थ्रो चांगला आहे आणि इकडे मात्र दोनही फलंदाज पाहायला गेलं तर खेळपट्टीच्या मधोमध चर्चा करत होते की काय. आणि इकडे तोपर्यंत मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का, सगळ्यात मोठा हादरा इकडे सहन करावा लागेल. प्रतीक पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसलाय. मागचा मॅच विनर खेळाडू होता, परंतु थ्रो सुद्धा फार चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला रोशन म्हात्रेचा. परफेक्ट. संदीप चव्हाण त्या ठिकाणी होते. ऋषी भोईर येतोय. A1 पवन प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. एक धाव जरूर येत आहे. पवन केळेकडून फार मोठ्या अपेक्षा असतील या मॅच मध्ये.
कारण म्हणावे तसे फटके आज मात्र आलेले नाही आहेत बॅटमधून. त्यांनी थोडंसं निराशा केली आपल्या चाहत्यांची. परंतु हा सामना इकडे सुपर 4 मध्ये प्रवेश करायचा असेल वरद विनायक टेंबिवली संघाला, तर पवन खेडेच्या बॅटमधून या मॅच मध्ये धावा येणं फार अपेक्षित आहे, गरजेचं आहे. परंतु पाहूया ऋषी भोईर राऊंड डिस्टन्स ना ओशाडा फ्लेंथ यावेळेस पूल केलाय. एका हातामध्ये त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता. अधिक सोहम होता परंतु बॉल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता चौकार. यंगस्टर आहे दापोली टीमचा. पहा षटम पूल केला होता, पकडण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता, चान्स होती त्या ठिकाणी. परंतु 4 दिलासा देणारा हा चौकार मात्र ठरलाय. टेंबिवली संघासाठी गरजेचं होतं एखादा मोठा फटका येणं आणि तो आलाय विनीतच्या बॅटमधून. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षक विशालच्या हातामधून सुटला खरा. थ्रो जाईपर्यंत 22चा इशारा पंचांचा आहे, तो एक रन मात्र मिळाले त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचा सामना आहे. 3 ओव्हर्समध्ये खरं तर चांगल्या धावा कराव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी टीमकडे केतन मात्रे सारखा सुपरस्टार फलंदाज आहे आणि त्याचमुळे अक्षय पवार सारखा दर्जेदार फलंदाज आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. फुल टॉस चुकी केले या ठिकाणी पवनला. मात्र फॉर्म मध्ये आणण्याची चुकी ऋषी भोईर कडून. नो बॉलचा इशारा आणि हा जो मोमेंट होता, कमबॅक केलं जातं या मॅच मध्ये वरद विनायक टेंबिवली संघाकडून. 7 धावा टोटल मध्ये ऍड होतील. ऋषीचा मात्र हा चुकलेला चेंडू आणि त्याचा फटका. इकडे मात्र प्रेशर जरूर बिल्टअप केलं होतं, दबाव होता फलंदाजांवर, परंतु दबाव हटवण्यास मात्र मदत केले ऋषीनं आणि या एका फटक्यानं हा प्रेशर मात्र रिलीज झालाय. आता प्रेशर मात्र असेल गोलंदाज ऋषीवर. या 7 धावेनं टीमची टोटल मात्र 19 या आकड्यावर. 19 ऑन अ बोट. पवन खेडे यावेळेचा हा चेंडू मात्र बेस केलाय. जरूर फीडचा बॉल होता, कारण मागचा चेंडू नो पडला होता. अशा सिच्युएशनला एखादा अजून मोठा फटका येईल की काय, परंतु तो सुद्धा निराश दिसतोय. त्याचे हावभाव सर्वच काही सांगणारे. इकडे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. ऋषीचं चांगले कमबॅक. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला बॉल पडलाय. इकडे मात्र वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सोम तोपर्यंत रन 1. 20-20 धाव फलकावर. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले, चेसिंग करण्याचा निर्णय घेतला जर्मन दापोली संघानं. पाहूया संध्याकाळचं सत्र आहे. पाऊस मात्र थांबला, ही एक जमेची बाब आहे, त्यामुळं बिनधास्तपणे इकडे बॅटिंग करता येते. ऋषी आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय विनीतनं. पाहूया कुठे जाऊन पडलाय.
विशालचं षटक क्रमांक 3 सुरुवात होते 26 धावा आणि आणखी 27 27 रन्स पवन खेळण्याच्या वाटमधून तर मिळाली परंतु विनीत नक्कीच कौतुक करूया ज्या पद्धतीनं लढतोय सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी. विशालचा लेग स्टंपच्या बाहेर होता, खूपच बाहेर व्हाईट बॉल. विशालने सुद्धा चांगली गोलंदाजी केली दिवसभरात. त्याचे टप्पा थोडेसे उसळी घेणारे दुपारच्या सत्रामध्ये आपण जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये संघ खेळत होता. ओ या समोरच्या दिशेमध्ये वाडे शॉट वाडी स्ट्रॉंग ऑनच्या तून खेचलाय विशालला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. सुपर बॅट स्पीड पाहायला मिळतोय अगदी समोर समोर व्ही शेप मध्ये अगदी हा फटका सजवला. या 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. सुरुवातीला विदर्भेन चांगली परिस्थिती होती दापोली संघासाठी, परंतु ऋषी भोईरच्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा आणि त्याच 20 धावेनं संपूर्णपणे मॅच वरद विनायक टेंबिवली संघ. आणि आज टेंबिवली संघाचं नशीब सुद्धा बऱ्यापैकी आहे, कारण मेहनत तर त्यांनी घेतले परंतु मेहनतीला नशिबाची सुद्धा साथ असावी लागते. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहतो आणि ही सुद्धा वेळोवेळी खरं तर त्यांना मिळाले. लक फॅक्टर सुद्धा आहे. शॉट ऑफ लेन दाखू टप्प्याचा बॉल हुक केलाय, मिड विकेटच्या वरतून टोलवला. विनीत माळीच्या बॅटमधून येतो आणि एक तडाकेबंद फटका षटकार. आज संपूर्ण दिवसभर विनीत माळीची बॅट शांत होती. आज ॲज अ आयकॉन म्हणून कुठेतरी त्याच्यावर जो दबाव होता, कुठेतरी लायबिलिटी होती, थोडस ओझं वाटत होतं स्वतःच त्यालाच. परंतु अक्षरशः महत्वाच्या मॅच मध्ये मात्र तो लढलाय. 8 बॉल मध्ये 24 धावांचं योगदान त्यानं दिलंय. 300च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग केलंय आणि विशालवर हल्ला कव्हरच्या वरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विशाल जितेकरवर सलग 3रा षटकार. पहिलं षटक केतननं खूप चांगलं टाकलं होतं, ऋषीचं मागणं षटक आणि त्यानंतर आता मात्र विनीत माळीचा धमाका. आज आयकॉन स्वतःला सिद्ध करतोय अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये आणि धावसंख्या मात्र झपाट्यानं वाढत असताना 46. मागच्या 10 बॉल मध्ये आपण पाहिल्यानंतर 40 धावा आल्यात. मागच्या 10 बॉल मध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं धावा आल्यात. याबचा हा चेंडू सोडून दिला होता की पाठीमागे यष्टीरक्षक अभ्याला सापडलेला नाहीये. 1+1 आणखीन 2 धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये. स्कोर मूव्स टू 48. 48 3 ओव्हर्स मध्ये मित्रमंडळींनी फार मोठी धावसंख्या आहे. विनीत माळीचा तडाखा मात्र सहन करावा लागलाय तो दापोली संघाच्या गोलंदाजांना. यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये ऑन ट्रायू पायानं अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. चांगलं कौरप केतनचं पाठीमागून 2 रन्स कंप्लीट आणि या 2 धावांच्या बरोबरीनं वरद विनायक टेंबिवली संघाचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. शेवटचा चेंडू होता, यावेळेस मात्र मिस केलाय पवननं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिला पूर्वार्ध संपलाय. 50 धावा धावफलकावर आणि 51 धावांचा भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय ते जय हनुमान दापोली संघासमोर.
51 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल? कालच्या दिवसामधून आपण पाहिलं रिची म्हात्रे प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आज जर्मन दापोली संघ पुढे जाईल की आणखीन एक बाहेरचा संघ, लोकल संघ नसेल असा संघ भरत विनायक टेंबिवली भिवंडी बेल्ट मधील हा संघ पुढे जाणार याची चर्चा आता मात्र रंगू लागले. आव्हान सोपं नाहीये, परंतु विशाल जितेकर आहे, अक्षय पवार, केतन म्हात्रे आहेत, मोठी नावं या संघाकडून खेळतात. त्यामुळं या मोठ्या खेळाडूंनी आजपर्यंत असे बरेचसे विक्रम महापराक्रम केलेत, आजही तेच करायचं आहे. परंतु पाहूया समोर आज आयकॉन पवन केणे आहे, गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक मात्र तो टाकेल. समोर विशाल जितेकर, थोडीशी लायबिलिटी विशाल जितेकरकडे सुद्धा असणार आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये त्यानं 24 दिल्यात आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिली धाव वेगानं, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, कदाचित झेलवर येण्याचा प्रयत्न केला होता पॉझिटिव्ह माइंडनं. परत विनायक टेंबिवली संघ खेळताना दिसतोय, कारण त्यांना माहिती आहे इकडे 1-2 विकेट गेल्या तर ही मॅच लगेचच आपल्या खिशामध्ये येऊ शकतं, कारण त्यांना सुद्धा जाणीव आहे या फलंदाजांची, या खेळाडूंची. आणि क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये, कितीही धावा चेस होऊ शकतात. परंतु पाहूया विशाल जितेकरकडे ती क्षमता जरूर आहे आणि रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये नेहमीच त्याचा फॉर्म सुद्धा राहिलाय. सोडून दिलाय हा बॉल, ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर होता, पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन शैलेश चव्हाण सर आहेत, रनचा उरणचे पंच. अडबा पॅटर्न ऑन साइडला, यावेळेस मात्र मिड विकेटला टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षक पाहत बसलाय तिकडे, बॉल सीमा रेषा पार, 4 धावांकरता चौकार. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पुन्हा एकदा पंच सुवैर असल्याचं घोषित करतात. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव, टीमची टोटल. ओ फटका चांगलाय, ऑन साइडला ओढलाय विशालला, मिड विकेटच्या वरतून खेचलाय, एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. हलक्यात घेऊ नका, कारण समोर सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आहे आणि विशाल जितेकर जो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पवन केणेवर हल्ला त्यानं चढवलाय, आतापर्यंत स्कोर पाहिला तर 14 वर जाऊन पोहोचलाय, 14 रन्स. पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रेनं फक्त 6 धावा दिल्या होत्या, त्यानंतरच्या 2 गोलंदाजांनी 44 खाल्ल्या. ऋषी भोईरनं 20, विशालनं 24 आणि त्याच कुठेतरी आता मात्र वसूल करण्याची वेळ आली आणि या विशाल जितेकरनं तशीच काहीशी सुरुवात सुद्धा केली आहे. त्यामुळं थोडीच तोड खेळ सध्याच्या घडीला जर्मन दापोली संघ. पवनचा हा बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, पाहूया त्या ठिकाणी झेल मात्र डीपला जातोय, चांगला झेल आणि विशाल जितेकरचा संपलाय खेळ. पहिला धक्का जर्मन दापोली संघाला. चांगले प्रयत्न मात्र विशालनं चालवले होते, परंतु त्याच्यामध्ये मात्र अखेर अपयश आलंय. पवन केडेला मात्र ही सफलता. लेग स्टिकवरचा हा चेंडू पण तसं टायमिंग झालेलं नाहीये, सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेल, केतनचा तडाखा, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर पवन खेडेवर हल्ला, स्क्वेअर लेगच्या वरतून हा बॉल गेलाय, बराच दूरवरून चेंडू आडावा लागेल. 6 धावांकरता षटकार आणि या षटकाराला टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. 20 ऑन अ बोर्ड नाव. दोनही आयकॉन आता मात्र खेळपट्टीवर आहेत आणि केतन मात्रेची ताकद अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला माहिती आहे. अशा स्वरूपाचे सामने तो कधीही जिंकून देऊ शकतो आणि आज मात्र त्याच्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातंय दापोली वासियांकडून. पाहूया पवन केडे आतापर्यंत पहिल्या 5 बॉल मध्ये 20 धावा देऊन मोकळा झालाय. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक
समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय, पवनवर हल्ला, 26 धावांचं षटक, सगळ्यात महागडे षटक, अर्ध्या धावा तर पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात. 26. काय भन्नाट सुरुवात जर्मन दापोली संघाची. 2 लगातार षटकार यावेळेस मात्र केतन मात्रेच्या बॅटमधून आलेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 ओव्हर्स मध्ये 25 धावांची आवश्यकता. 51 करायचे आहेत. 17च्या सरासरीनं जायचं होतं, ही सरासरी आता मात्र आणून ठेवली. आस्किंग रन रेट आपण जर पाहिला तर तो 12.5चा आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 26 धावा येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल ना या खेळामध्ये याचा नेम नाहीये. सुरुवातीला केतन मात्रेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी 40च्या खाली किंवा 35च्या आसपास ही धावसंख्या राहील, परंतु त्यानंतर मात्र 2 गोलंदाजांनी 44 मोजल्या. 3 ओव्हर्स मध्ये 50 मोठी धावसंख्या, परंतु ही धावसंख्या सुद्धा आता वरद विनायक टेंबिवली संघाला कमी पडते की काय, अशीच थोडीशी चिन्ह सध्याच्या घडीला मैदानावर. अजूनही मॅच संपलेली नाहीये. वेदांत पाटीलच्या हातामध्ये षटक क्रमांक 2 सोपवलाय. समोर सावळ्याचा अक्षय पवार. हो, यावेळेस स्लोवर 1 होता, लेट खेळला इकडे मात्र आणि फसवलं होतं जवळजवळ अक्षय पवारला. इकडे टॉपच लागली, बॉल निर्धारित क्षेत्रामध्ये एकच जावेल. वेदांत पाटील, चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27-27. थोडीशी द्विधा मनस्थिती होती अक्षयची, पहिल्यांदा सोडायचं, खेळायचं आणि त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला खरं तर टच करण्याचा निर्णय त्यानं घेतला होता. 11 बॉलमध्ये 24 हव्या आहेत. 24 म्हटलं की केतन मात्रेच्या भाषेमध्ये 4 षटकारांचा खेळ. 11 बॉलमध्ये 4 मारायचे आहेत. हेच सांगत असतील त्याला सुद्धा बाहेरून हाच संदेश असेल की 11 मध्ये 4 येऊ शकतात. आणि पाहूया केतन मात्रेचा खेळ. चेंज ऑफ पेस इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन सुद्धा केलं होतं आणि ही खासियत राहिली आज संपूर्ण दिवसभरामध्ये वेदांत पाटीलची. त्यानं मात्र प्रभावित केले. अचूक टप्पावर चेंडू सोडलेत आणि त्याचमुळे फलंदाजांना चकवलंय आज यडाकुरताच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता, परंतु ओळखला, लवकर पिक केलं. केतन मात्रेंना स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय वेदांत पाटीलचा चेंडू. 6 धावांकरता केतनच्या पॅटमधून निघणारा हा 3रा षटकार. पहा, थोडासा थांबला, येऊ दिलं बॉलला आणि त्यानंतर मात्र टोलवलं. आणि मोठ्या फलंदाजाची लक्षणं आहेत. जो चेंडू ओळखतो खरं तर त्या सिच्युएशनला टायमिंग करणं गरजेचं असतं आणि हे सारं काही आहे या सुपरस्टार फलंदाजाकडे. संपूर्णपणे खरं तर प्रेक्षक वर्ग सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना केतन मात्रेचा मोठा चाहता वर्ग आहे, मोठा फॅन्स वर्ग आहे. पवन केणेचे चाहते थोडेसे निराश झाले असतील कारण 26 मोजल्या, परंतु केतनची बॅटिंग पाहण्यासाठी सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रेक्षक वर्ग आमचे युट्यूबवर ऑनलाईन पाहतात त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र लेग स्टिक सोडून गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा 1+1 अशा 2 धावा. नाराज आहे थोडासा वेदांत, नाराज आहे प्रतीक. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 35. इथे मात्र चकवलंय, इकडे मात्र चकवलंय केतन मात्रेला. चांगलं कमबॅक यावेळेस म्हणावं लागेल वेदांत पाटीलचं. शेवटचे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. चेंडूची मागणी केली आहे, पूर्तता करा प्लीज. आठ चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा असं समीकरण आहे. वेदांत पाटील चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत 1 षटकार जरूर आलाय, परंतु तरी सुद्धा मी म्हणेन थोडंसं थांबवलंय. पाहूया 2 महत्वाचे चेंडू. आखूड टप्प्याचा बॉल नाही टाकू शकत तुम्ही केतनला, हेच हाल पाहायला मिळतील. जास्त स्लो करण्याच्या नादामध्ये इकडे मात्र अर्ध्या पिचवर हा चेंडू आपटला वेदांतनं आणि त्याचा पश्चाताप मात्र भोगावा लागेल.
इकडे हा पहा चेंडू, बराच शॉट ऑफ लेंथ होता, विचार करण्यासाठी सुद्धा बराचसा वेळ मिळाला आणि त्यानंतर मात्र भिरकावून दिलाय. आणखीन एक षटकार. हा सामना सोपा झालाय जनमन दापोली संघासाठी. शेवटचे 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. 10 रिक्वायर्ड नाव केतन म्हात्रेनं संपूर्णपणे चित्र पालटून टाकलंय. टेंबिवली संघानं 50 धावा केल्या त्या मॅच मध्ये. ओ फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, प्रतीक धावतोय आणि झेलबाद केतन. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. अजून एक कलाटणीय मॅच मध्ये सामन्यामध्ये ट्विस्ट. बलाढ्य केतन म्हात्रेला बाहेर काढले. 4 षटकारांची इनिंग या ठिकाणी संपवले वेदांत पाटीलला. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमनाच्या तयारीमध्ये वरद विनायक टेंबिवली हा संघ. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे ती 10 धावांची. 10 रिक्वायर्ड नाव. कधी काय घडेल ना या खेळामध्ये याचा नेम नाहीये. केतन म्हात्रेनं सामना तर संपूर्णपणे फिरवला आहे, परंतु अजूनही खरं तर ती विजयाची मोहर मात्र उमटवायची आहे. पाया जरूर बांधला, भिंती सुद्धा बांधल्या, कळस मात्र बाकी आहे आणि तो आता इकडे मात्र चढवावा लागेल. अक्षय पवार किंवा अभ्या विश्वजित म्हात्रेला दडपण अजूनही आहे मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाहूया कोणता संघ इकडे मात्र हवी होणार, कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार. आणि त्यासाठी मात्र तिसऱ्या षटकाची महत्वपूर्ण जबाबदारी मात्र दिली जाते मोनिश पाटीलच्या खांद्यावर. 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. आयकॉन बानफ्रॉम सावळे अक्षय पवारला आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला अभ्या विश्वजित म्हात्रे. दोनही मोठे फलंदाज रायगड मधील सुपरस्टार खेळाडूंच्या यादीमध्ये नेव्ही यांची नाम वरच्या स्थानावर आपण पाहिलेत. आणि तेच 2 फलंदाज आज जनमन दापोली संघाला विजय मिळवून देणार का. परंतु टेंबिवली संघाने आज जो खेळ केलाय ना तो कमालीचा. बऱ्याच वेळेला मघाशी सुद्धा आपण उल्लेख केला होता, कधी कधी नशीब सुद्धा त्यांच्या मदतीला जाऊन आलंय, परंतु इकडे सुद्धा तेच पाहायला मिळेल का. आकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र अडवा पॅट घेऊन काढला. पाडी स्ट्रॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षण चांगलं होते, थ्रो तेवढाच चांगला. एकच धाव अक्षयसाठी. दडपड आहे या मॅच मध्ये. सामना संपलेला नाहीये. केतन म्हात्रेनं खरं तर सामना आणून ठेवलाय, परंतु अजूनही ती पूर्तता आता मात्र राहिलेल्या फलंदाजांना करायची आहे. तो विजय मात्र जोपर्यंत साकारला जात नाही तोपर्यंत केतन म्हात्रेला सुद्धा चैन नसेल. पाहूया मोनिश पाटील. हो इकडे मात्र बीट केलंय अभ्याला. जॉर्ज बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 9 धावांची. मोनिश पाटीलनं पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिले. वरद विनायक टेंबिवली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र पकड निर्माण करतोय. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट मिड विकेट कडे बॉल सरकला. एक धाव कंप्लीट. अक्षयने सांगितले नो. एक धाव, 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावा. सामना पुन्हा एकदा टेंबिवली संघाच्या दिशेने मात्र जात असताना पाहूया कुठे जाईल ही मॅच. सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ मात्र कोणता असेल. काटेकी टक्कर संध्याकाळच्या 17 मध्ये. अक्षयचा फटका, कव्हरच्या वरतून वाडे शॉट, नयनरम्य फटका, देखणा फटका. अक्षय पवारची पॉवर यावेळेस मात्र पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा मॅच जनमन दापोली संघाच्या बाजूने फिरत असताना काय फटका सजवला. बॅकफुटला जाऊन सुपर पंच पाहायला मिळाला. स्लॅश केलं, कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अचंबित करणारा फटका गोलंदाजाला. आणि या 6 धावेने सामना आता सोपा झालाय. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 बॉल मध्ये 2 धावा काढाव्याच लागणार आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. थोडीशी चर्चा आता मात्र गोलंदाजाबरोबर प्रतीक स्वतः करत असताना मोनिश बरोबर, कारण अजूनही मॅच जिंकू शकतो आत्मविश्वास कदाचित तो मोनिशला देत असावा. परंतु अक्षय पवारनं आभ्याला नो सांगितलं होतं. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. कमालीचा आत्मविश्वास आपल्यामध्ये दाखवला होता. आपल्या मनगटामध्ये ते सामर्थ्य आहे दाखवलं होतं आणि तेच त्यानं दाखवलं या ठिकाणी मागच्या चेंडूवर. षटकारानं पुन्हा एकदा
जर्मन दापोली संघाच्या बाजूने हा सामना झुकलाय काही अंशी, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, इट्स अनप्रेडिक्टेबल गेम. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा हा खेळ क्रिकेट. 2 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये, कारण दोनही संघ अजूनही लढतायत एकमेकांच्या विरोधामध्ये. टेंभिवली की दापोली याचं उत्तर मात्र काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे. परंतु अक्षय पवारच्या या 5 बॉलमध्ये 14 धाबांच्या इनिंगनं नक्कीच विजयाच्या समीप आणून ठेवलंय. मोनिसचा पुढचा बॉल. या बेचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न अक्षय पवारचा. इकडे डॉट बॉलचं खेळणं आणि सामना पुन्हा एकदा टेंभिवली संघाच्या बाजूने झुकवणं. कमालीची चुरस सुरू आहे आणि धगधग धगधग आमचे पाकर सूर्याच्या मनामध्ये सुद्धा तेवढंच धगधग असेल. 1 चेंडू आणि 2 धाबा कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे. आल्या हातातोंडाशी आलेला घास मोनिश पाटील आता मात्र हिरावून घेणार का? शेवटचा 1 बॉल या दिवसामधला. 1 चेंडू आणि 2 धावा. प्रेशर आहे कमालीचं. दडपण आहे गोलंदाजावर, दडपण आहे अक्षय पवारवर. फलंदाज सुद्धा तेवढाच प्रेशर खाली आहे. अंडर प्रेशर मॅच. श्वास रोखून धरणारा क्षण, प्रेक्षकांचा थरका बुडवणारा क्षण. शॉट ऑफ लाईन फेकून दिलाय. अक्षय पवारचा विजयी षटकार. जर्मन दापोली सेमीफायनल मध्ये शेवटपर्यंत राहिला अक्षय पवार आणि जो प्रचंड आत्मविश्वासाने केलेली बॅटिंग, सावळ्याचा आयकॉन खेळाडू अक्षयनं मात्र जिंकून दिलंय जर्मन दापोलीला. कमाल मॅच पाहायला मिळाली. शेवटपर्यंत रंगणारा हा सामना मात्र जिंकलाय. सुपर 4 मध्ये दाखल होईल जर्मन दापोली टीम. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम दापोली. पहा हा शेवटचा चेंडू, हा विजयी षटकार, विजयी मुद्रा, प्रसन्न मुद्रा. अक्षय पवार बॅट उंचावत तो मात्र या ठिकाणी संपूर्ण दापोली वासियांना खुश केलं या फटक्यानं. आणि कमाल 51 धाबा 17च्या सरासरीनं सामना मात्र जिंकला. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आता मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची हा सुद्धा प्रश्न पडला असेल आमच्या स्कोररना. सोमनाथ पाटील आहेत, कारण सोपं नाहीये या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देणं, कारण दोनही खरं तर खेळाडू तेवढे सागदार आहेत. केतन बात्रेच्या 4 षटकार आपण पाहिले, 24 धावा, कारण तिकडे मॅच